नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। प्रेक्षकांनो, तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आता तीनही जोड्या सज्ज झालेल्या आहेत। त्यांना श्री व सौ मुळशी ही स्पर्धा आता चांगली जोरावर येणार आहे आणि प्रत्येकाला असं वाटते की मीच विनर होणार। इकडे ऐश्वर्या मात्र बिनधास्त आहे, कारण तिने रात्रीचंच येऊन इथे असं कटकारस्थान करून ठेवलेलं आहे। एक सिक्युरिटी असताना सुद्धा ऐश्वर्याने मोठी हिंमत स्वतःमध्ये आणत तिने जो जानकीचा टेबल आहे तिथे नंबरसुद्धा टाकलेले असतात। तिच्या नंबरवरच्या टेबलचा तिने जो काही पाया असतो तो मुद्दामून असा कापून असा मोडून टाकलेला असतो की जेणेकरून जानकी ह्याच्यावर काही काम करेल तेव्हा हा टेबल असा उद्ध्वस्त होईल आणि जानकीचं सर्व काही याच्यात जमिनीत जाईल असं तिला वाटत असतं की जानकीचा डाव तिला उधळून लावायचा असतं की तिचं लक्ष विचलित व्हायला पाहिजे, ती ह्या स्पर्धेमधून लवकर बाद व्हायला पाहिजे आणि म्हणून तिने असा प्लॅन केलेला असतो। तर तिने आता अजून एक कटकारस्थान केलेलं असतं, कारण तिला सुनीलकडून हे कळालेलं असतं की उद्या कोणती स्पर्धा होणार आहे आणि उद्याच्या खेळामध्ये नक्की कोणती रेसिपी करायची आहे आणि म्हणून तिने रात्रीच ते एक भाजीचं वाटणसुद्धा आणून त्या टेबल खाली ठेवलेलं असतं स्वतःच्या, की जेणेकरून सर्वात आधी मीच टाईम संपायच्या अगोदर ही रेसिपी बनवून ठेवेल आणि मीच जिंकेल असं तिचं असं म्हणणं असतं। तर आता पुढे जानकी ऐश्वर्या यांना आता म्हणजे जजेस म्हणतो की सगळ्यांना शुभेच्छा द्या, तेव्हा आता ऐश्वर्या जानकीच्या हातात हात घालत एकमेकींना ते बेस्ट ऑफ लक करत असतात की तुलाही ह्या म्हणजे स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता चांगलाच खेळ रंगणार असतो स्पर्धेचे। आता परत नियम त्यांना सांगण्यात येतात आणि त्यानंतर ह्या स्पर्धेला सुरुवात होते। त्यांना एक वेळ दिलेली आहे, त्या वेळेमध्ये त्यांना बनवायचा असतो एक पदार्थ, तो म्हणजे काळ्या वाटाण्याची आमटी। तेव्हा आता जानकी, बाकीच्या पण 3 जोड्या आणि इकडे सौमित्र अवंतिका, पण याच्यामध्ये फक्त सौ ही रेसिपी बनवणार आणि श्रींनी लांबून बघायचे असं ते अनाउन्समेंट करतात। म्हणून आता फक्त लेडीज ग्रुप पुढे येतो आणि बाकीचे जेंट्स खाली बसून आता शुभेच्छा द्यायला लागतात। सगळेजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत असतात। प्रत्येक जणांना असं वाटत असतं की आपणच विनर होणार, म्हणून अशी चांगलीच ही इथे झुंपलेली असते रंगत। आणि त्यानंतर आता इकडे स्पर्धेचा म्हणजे जो काही टाईम असतो तो संपायला अजूनही 5 ते 10 मिनटं असतात। त्या अगोदरच ऐश्वर्या आता रेसिपी बनवून हात वरती करून म्हणते की माझी रेसिपी बनवून झाली। इकडे आता सारंगला खूप टेन्शन आलं असतं की नक्की यांनी काय बनवलं, यांना जमेल का बनवायला, यांची रेसिपी इतक्या लवकर कशी काय बनवून झाली। सर्वांना आश्चर्य वाटत असतं, कारण प्रत्येक जण असं म्हणत असतं की अजून थोडा वेळ आमचं बाकी आहे। प्रत्येकजण टाईम बघत असताना ऐश्वर्या मॅडमची रेसिपी इतक्या लवकर कशी काय बनवून झाली याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं। पुढे आता टायमिंग संपायला फक्त 2 मिनटं असतात आणि अनाउन्समेंट चालू होते की आता जेव्हा आम्ही स्टॉप बोलू तेव्हा हात वरती करून उभं राहायचं, कोणीही रेसिपी करणार नाही असं त्यांना आधीच सांगण्यात येतं आणि त्याप्रमाणे आता 2 मिनटं पूर्ण होतात आणि मग सगळ्यांना स्टॉप असं म्हटल्यावर हात वरती करावे लागतात। तेव्हा आता जजेस आणि त्यांचे जे काही अँकरिंग वगैरे करणारे जे काही त्यांचं जे स्पॉन्सरशिप आहे ते सगळेजण तिथं आलेले असतात, कारण आता त्यांना सर्विंग करायची असते डिश। प्रत्येकाची डिश असा सुगंध पसरलेला असतो, दरवळत असतो। इकडे जानकीने फक्त असं चमच्यावरती भाजी घेऊन त्याचा स्मेल घेतलेला असतो की भाजी खरंच खूप छान झालेली आहे, ही तिला वासावरूनच कळतं। तर ऋषिकेश सुद्धा आता जानकीच्या बाजूला जाऊन उभा राहिलेला आहे। आणि मग तोही आता म्हणतो की जानकी, खरंच मला सुगंध इतका छान आला ना, असं वाटतं की खरंच तू जिंकतेस की काय। जानकी म्हणते थांबा, अजून वेळ आहे, अजून निकाल लागलेला नाही। मग त्यानंतर आता सर्वांची डिश ही टेस्ट करण्यात येते। तर जानकीची जी काही उसळ असते म्हणजे काळ्या वाटाण्याची आमटी असते ती इतकी भारी, खूपच अशी चवदार झालेली असते आणि जजेस खूप कौतुक करतात की फक्त एवढ्या वेळ तुम्ही इतकी छान चवदार भाजी बनवली ना, खरंच अप्रतिम असं म्हणतात। आता वेळ येते ऐश्वर्याची भाजी सर्विंग करण्यासाठी, पुढे आता ठेवण्यात येते आणि मग ऐश्वर्याच्या भाजीला आंबट वास येत असतो आणि ती थोडी टेस्ट केल्यानंतर एकदम मळमळल्यासारखं होतं त्या जजेसना आणि ते ओरडू लागतात की तुम्ही अशी कोणती भाजी बनवली, इतकी आंबट कशी काय। तेव्हा आता ते म्हणतात की तुम्ही स्वतःच तुमची डिश सर्व करा। आता ऐश्वर्या स्वतःच ती डिश सर्व करायला लागते आणि मग तिला सुद्धा आता मळमळल्यासारखं होतं आणि ती म्हणते की खरंच सॉरी, माझ्याकडून काहीतरी चुकलं आहे, पण मला काय म्हणायचं, हे सामान तर मी तुमच्याकडूनच घेतलं होतं ना, हे सगळं साहित्य तुमचंच वापरलं आहे, मग ही भाजी बिघडण्यात माझा काय दोष आहे। तेव्हा आता जजेस म्हणतात की नाही मॅडम, याच्यात असा कोणता तरी पदार्थ टाकला आहे की तो रात्रभर बाहेर ठेवल्यामुळे हे त्याला जी तुम्ही तो पदार्थ बनवला तो आंबला आहे, हे सगळं
तुमच्या रेसिपीमध्येच काहीतरी चुकीची गोष्ट ॲड झालेली आहे असं म्हटल्याबरोबर आता ऐश्वर्याचा घाम फुटतो, कारण तिने रात्री असं कटकारस्थान करून ठेवलेलं असतं की तिला जानकीला हरवायचं असतं आणि म्हणून तिने ते वाटण रात्रीच बनवून टेबल खाली आणून ठेवलेलं असतं. पण तिच्या लक्षातच येत नाही की हे वाटण असं बाहेर ठेवायचं नसतं, त्याला फ्रीज लागतं. अशी ही किचनमध्ये काम न करणारी ऐश्वर्या मात्र आज सगळ्यांसमोर तोंडावर पडलेले आहे आणि जजेस तिला खूप ओरडतात, त्यामुळे तिला खाली मान घालावी लागते. मग आता तिचं कटकारस्थान समोर आल्यावर तिचं पितळ उघडं पडतं आणि जजेस म्हणतात की ह्या स्पर्धेचा एकही गुण तुम्हाला दिला जाणार नाही. याचा गुण आम्ही जानकीला देऊ आणि बाकीच्या स्पर्धकांना सुद्धा देऊ, पण तुम्ही ह्या गुणपासून तुम्ही वंचित आहात, कारण तुम्ही चिटिंग केल्यामुळे तुम्ही तो गुण नाही मिळवलाय. तेव्हा ऐश्वर्या खूप रागातच आता हात झटकते आणि सारंगसुद्धा आता टेन्शनमध्ये असतो की हे काय झालं, आम्ही तर स्पर्धा जिंकून 25 लाख घेणार होतो, आम्ही पहिल्याच डावामध्ये हरलोय. त्याला आता खूपच भीती वाटायला लागते. तिकडे ऋषिकेश आणि जानकी खूप खुश होतात. आता ते ऐश्वर्याच्या समोर येतात आणि ऐश्वर्याला आता जानकी म्हणत असते की काय ना, कॉमन सेन्स असावा लागतो माणसाला. तू माझं लक्ष विचलित करशील, पण माझा आत्मविश्वास तो कसा ढासळू देशील. अगं ससा हा खूप चतुर असतो, पण तू हे विसरलीस की ससासुद्धा त्याच्या ताकदीने जिंकू शकतो. तुला काय वाटलं तू मला ह्या स्पर्धेतून हरवशील? अगं आता याच्यापुढे पण असंच होणार. तू फक्त गंमत बघणार आणि माझा आत्मविश्वास मी ढासळू देणार नाही. प्रत्येक वेळेला मीच विजयी होणार, कारण तुझ्या मनात पाप आहे ना, तू माझ्या वाईटावर आहेस. तुला असं वाटतं की नेहमी तू जिंकशील. तुझ्याकडे तुझ्या बाबांमुळे तुझं खूप अशी ओळख आहे आणि तू सेटिंग लावून सगळं काही करशील, पण असं नाही चालत. तुला जर डावपेच खेळायचे असतील तर त्याच्यासाठी स्पर्धा खेळावी लागते आणि मग विजय मिळवावा लागतो. त्यामुळे आता तू हे सोडून दे ऐश्वर्या. असं बोलून आता ऐश्वर्याला चांगलाच तोंडावर पाडते आणि त्यानंतर सारंग लगेच ऐश्वर्याच्या मागे येऊन उभा राहतो, कारण आता त्याला ती वाटण्याची गोष्ट समोर आल्यामुळे खूपच गिल्टी वाटत असतं. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश एकमेकांचा हात पकडून मुद्दामून आता असं ऐश्वर्याला कट मारून पुढे जात असतात आणि त्यांच्या मागोमाग सौमित्र आणि अवंतिकासुद्धा आता ऐश्वर्याचं तोंड बघून निघून जातात पुढे. तर प्रेक्षकांना आता दुसरा राऊंडसुद्धा होणार आहे, पण इकडे आता सुमित्राला खूप काळजी वाटत असते, कारण आजीने आता असं सांगितलेलं असतं की हे बघ सुमित्रा, तू जरा पॉझिटिव्ह राहा. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, कारण ह्या स्पर्धेमध्ये जर ऐश्वर्या आणि सारंग जिंकले नाही तर सुमित्रा एंटरप्राइजेस कायमचं बंद होणार आहे, खूप लॉस होणार आहे. कारण याची ॲम्बेसिडर आहे ऐश्वर्या. ती आता एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे तिने आणि तुझ्या कंपनीचं सगळं कारभार आता ते ॲप चालवणार होतं, पण त्याच्यासाठी ही स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. तर सुमित्राला राग येतो. त्या म्हणतात काय बोलते, म्हणजे त्या एक प्रकारच्या घाबरल्या आहे, पण त्या म्हणतात की आजी तू किती चुकीचं बोलतेस ना. तू सौमित्र आणि अवंतिका इथे असताना सुद्धा फक्त सारंग आणि ऐश्वर्याचा विचार करत होती की त्यांनी जिंकायला पाहिजे. अगं आपल्यासाठी सगळे सारखे आहेत, मग तू असं सुद्धा का करते, सगळ्यांना शुभेच्छा का नाही देऊ शकत तू. तेव्हा आता सुमित्रा फॅमिली फोटोकडे बघत असतात भिंतीला लावलेल्या आणि त्यांना आता खूप वाईट वाटत असतं की हे देवा, ही कोणती वेळ आली आहे माझ्यावरती, मी नक्की कोणाच्या बाजूने आहे, ते विचार करायला लागतात. तेव्हा आता नाना हे सगळं पाहून तिला आवाज देतात सुमित्राला आणि बोलवतात आणि म्हणतात की काळजी करू नकोस, नेहमी सत्याचाच विजय होतो. आपल्या जानकीचं मन खूप साफ स्वच्छ आहे, नक्कीच ती जिंकणार, मला खात्री आहे. तेव्हा आता हे पैसेसुद्धा जानकी जिंकू शकते, आपला ऋषिकेश आहे ना, असं म्हणून सुमित्राला धीर देत आहेत. आता पुढे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या हरल्यामुळे सारंगचा खूप संताप झालेला आहे. तो आता ऐश्वर्याला म्हणतो की मला ऋषिकेशचा वीक पॉईंट माहिती आहे, त्याला कसं हरवायचं याची पूर्ण बाजू माझ्याकडे आहे, कारण आता पुढचा गेम आहे रस्सी खेच. तेव्हा आता रस्सी खेचून मी याला कसं हरवतो ना तेच बघ ऐश्वर्या. ऐश्वर्या खूप चिडलेली असते, ती म्हणते काही करून तुम्ही त्यांना हरवा, ही लास्ट संधी आहे आपल्यासाठी. म्हणून आता ती प्रोत्साहन देते सारंगला आणि सारंगसुद्धा खूप रागाच्या भरात असतो. तो म्हणतो की जानकीने माझ्या बायकोला हरवलं, मग आता मी हिच्या नवऱ्याला हरवतो. तेव्हा आता चांगलेच डावपेच खेळताना दिसतंय रणदिवे कुटुंब. पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.